रीमा तिच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये नेहमी साधारण 1 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम ठेवते। कधी अचानक गरज पडली तर लगेच पैसे काढता आले पाहिजे असा तिचा हेतू आहे। मात्र सेव्हिंग अकाउंटवर तिला केवळ 2.5% व्याज मिळतंय। FD केली तर जास्त व्याज मिळेल, मात्र FD साठी निश्चित मुदत असते। चांगलं व्याज पाहिजे असेल तर कमीत कमी 1 वर्षासाठी तरी FD करावी लागते। अचानक पैशाची गरज पडली तर पूर्ण FD मोडावी लागते। आपलेच पैसे आपण लवकर काढले म्हणून बँक आपल्याला पेनल्टी लावते। म्हणूनच रीमा ही रक्कम सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवते। पण वर्षभर 1 लाख रुपये सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर तिला केवळ 2750 रुपये व्याज मिळेल। पूर्वी बरेच लोक रीमाप्रमाणे सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवायचे, मात्र आता काळ बदललाय। टेक्नॉलॉजीमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्यात। UPI, नेट बँकिंग, T+0 सेटलमेंट सारख्या गोष्टींमुळे गुंतवणुकीचं विश्व पूर्णपणे बदललंय। मग अशा परिस्थितीत सेव्हिंग अकाउंटला दुसरा चांगला पर्याय आहे का ते आपण जाणून घेतलं पाहिजे। रीमाने 1 लाख रुपयाचा इमर्जन्सी फंड सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवला आहे। मात्र मागच्या 3 वर्षाचा विचार केला तर असं लक्षात आलं की तिने यापैकी जास्तीत जास्त 20,000 रुपयेच वापरले आहेत। म्हणजे उर्वरित 80,000 रुपयाची तिला मागच्या 3 वर्षात गरजच पडली नाही। पण आपल्याला या पैशाची कधीही गरज पडू शकते अशी भीती तिच्या मनात कायम असते। तिने जर हे 1 लाख रुपये लिक्विड फंड किंवा ओव्हरनाईट फंड सारख्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवले असते तर तिला त्यावर सरासरी 6% वार्षिक रिटर्न मिळाला असता, जो सेव्हिंग अकाउंटपेक्षा साधारण 3% जास्त आहे। म्हणजे 1 लाखावर 3% झाले 3,000 रुपये। 3 वर्षाचा विचार केला तर तिला ओव्हरनाईट फंडमध्ये गुंतवणूक करून 9,000 रुपयाचा अतिरिक्त फायदा झाला असता। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ओव्हरनाईट किंवा लिक्विड फंडमध्ये सेव्हिंग अकाउंट इतकीच लिक्विडिटी आहे का? कारण रिटर्न जास्त मिळतोय पण वेळेला पैसे नाही काढता आले तर त्याचा काय उपयोग असा विचार अनेक गुंतवणूकदार करतात। पण या संदर्भात काळजी करायचं काहीच कारण नाहीये। लिक्विड फंडमधून एका क्लिकवर कधीही पैसे काढता येतात। शनिवार, रविवार, बँक हॉलिडे, सकाळ, दुपार, रात्र, पहाटे अशा कोणत्याही वेळेला आणि कोणत्याही दिवशी आपण लिक्विड फंडमधून पैसे काढू शकतो। यासाठी बऱ्याच म्युच्युअल फंड्सनी इन्स्टंट रिडेम्पशनची सुविधा दिली आहे। आदित्य बिर्ला, ॲक्सिस, ICICI, निप्पॉन, सुंदरम आणि SBI सारख्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी एका दिवसात तात्काळ 50,000 रुपयापर्यंत रक्कम लिक्विड फंडमधून काढण्याची सुविधा दिली आहे। दिवसाला 50,000 रुपये किंवा एकूण गुंतवणुकीच्या 90% यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम गुंतवणूकदार अगदी 30 सेकंदात लिक्विड फंड्समधून काढू शकतात। म्युच्युअल फंड कंपनीची वेबसाईट, ॲप किंवा तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे तिथं जाऊन एका क्लिकवर तुम्ही ही रक्कम सहज काढू शकता। रिडेम्पशनची रिक्वेस्ट टाकल्यावर पैसे लगेच आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा बँक अकाउंटमध्ये जमा होतात। या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना सेव्हिंग अकाउंटची लिक्विडिटी आणि FD सारखं व्याज हे दोन्हीही फायदे मिळतात। रिटर्नचा विचार केला तर लिक्विड फंड्सनी मागच्या 1 वर्षात 6 ते 7% रिटर्न दिला आहे। म्हणूनच गुंतवणूकदारांनी या इन्स्टंट रिडेम्पशनच्या सुविधेला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे। तुम्ही देखील अजूनही तुमचा इमर्जन्सी फंड सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवत असाल तर आता त्यातली काही रक्कम लिक्विड फंडमध्ये गुंतवण्याचा नक्की विचार करा। कारण आज कमवलेला प्रत्येक रुपया आपलं भविष्य घडवण्यासाठी कामी येईल।